नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला मधले हे कंस सोडवायचे. तर 20 ला 5 ने भाग दिला तर 4 येतात. त्यानंतर 4 ला 2 ने भाग द्या, अधिक 16 ला 8 ने भाग दिला तर 2 येतात आणि 2 गुणिले 2 4, अधिक 10 ला 5 ने भाग दिला तर 2 येतात आणि 2 गुणिले 3 अधिक 2 5, म्हणजे 5 गुणिले 2 किती? 10. चला आता यांची बघा परत भागाकार आहे. 4 भागिले 2 2 अधिक 4 अधिक 10, म्हणजे 10 आणि 4 14 आणि 2 16. पर्याय क्रमांक सी या ठिकाणी बरोबर आहे. बघूया पुढील गणित. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत घड्याळातील तास काटा व मिनिट काटा या दोघांमध्ये किती वेळा समकोन, समकोन म्हणजेच काटकोन 90 अंशाचा, किती वेळा तयार होईल? तर बघा, एका तासामध्ये समकोन हा 2 वेळा तयार होतो. 2 वेळा एका तासामध्ये 2 वेळा तयार होतो. बघा 8 ते 5 एकूण तास होतात 9 तास. बघा 8 ते 5 हे एकूण तास किती आहेत? 9 तास. म्हणजे आता हे 9 गुणिला एका तासामध्ये 2, मग 9 गुणिला 2 किती झाले? 18. आता जर ही वेळ मोजत असताना यामध्ये 3 वाजताची आणि 9 वाजताची वेळ ही वजा करायची. ठीक आहे, म्हणजे आलेल्या या 18 मधून एक आहे 3 वाजताची वेळ आणि दुसरी आहे 9 वाजताची वेळ. तर एकूण 2 वजा करा, म्हणजे 18 वजा 2 उत्तर येईल 16. म्हणजे किती वेळा 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत समकोन हा 16 वेळा तयार होईल. बघूया पुढील गणित. 16 मीटर रुंदीच्या एका खोलीतील फरसबंदीसाठी 12 सेंटीमीटर गुणिले 8 सेंटीमीटर आकाराच्या 20,000 टाईल्स लागतात. तर त्या खोलीची आपल्याला लांबी काढायची. मग या ठिकाणी सूत्र काय? तर खोलीचे क्षेत्रफळ आणि छेद फरसबंदीचे क्षेत्रफळ. खोलीचे क्षेत्रफळ भागिला फरसबंदीचे क्षेत्रफळ आणि बरोबर आपल्याला दिलेले 20,000. तर खोलीचे क्षेत्रफळ बघा, आता हे 16 मीटर आहे. याला आपल्याला करायचंय सेंटीमीटर मध्ये, कारण हे 12 सेंटीमीटर आहे आणि 8 सेंटीमीटर. मग 16 मीटरचं काय होईल? 1600 सेंटीमीटर. हे काय आहे? रुंदी. आपल्याला लांबी माहिती आहे का? नाही, आपल्याला लांबी काढायची. आणि खाली फरसबंदीचे क्षेत्रफळ आहे 12 गुणिले 8 आणि किती टाईल लागतात? तर 20,000 टाईल आपल्याला लागतात. या ठिकाणी 12 गुणिले 8 होतील 96, म्हणजे 1600 गुणिले x छेद 96 बरोबर 20,000. बघा आता 16 ने या 96 ला आणि 16 ला भाग जातो. 16 96, 16 1 16. आता x ची किंमत काढण्यासाठी x च्या गुणाकारामध्ये असलेले 100 हे 20,000 ला भागाकारामध्ये जातील आणि भागाकारामध्ये 6 हे गुणाकारामध्ये जातील. म्हणजे x बरोबर 20,000 गुणाकारामध्ये 6 आणि भागाकारामध्ये 100. आता हे 2 शून्य आणि 2 शून्य कटले, तर 6 गुणिले 2 12 आणि 2 शून्य म्हणजेच 1200. या ठिकाणी उत्तर काय येईल आपलं? हे काय आहे? आता हे 1200 आपण कशामध्ये काढलेले बघा, हे 1600 कशामध्ये होतं? सेंटीमीटर मध्ये. 12 सेंटीमीटर 8 सेंटीमीटर, पण पर्याय कसे आहेत? सगळे मीटर मध्ये आहेत. तर मग हे जे 1200 सेंटीमीटर आहे, याला जर मीटर मध्ये करायचं असेल तर याला आपल्याला 100 ने भागावं लागेल. ठीक आहे, म्हणजे 2 शून्य 2 शून्य कटले, तर उत्तर काय येईल? हे झालं आता 12 मीटर. 12 मीटर. पर्याय क्रमांक ए. बघूया पुढील गणित. शिशाचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू 6 सेंटीमीटर आहे, त्याला वितळून त्यापासून एकसारखे 27 घन तयार करण्यात येतात. प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी आपल्याला काढायची. या ठिकाणी सूत्र आपल्याला असं घेता येईल, बाजूचा घन आणि
एकूण घन, ठीक आहे, एकूण घन. मग बाजूचा घन, बाजू किती आहे? 6 आहे. मग घन म्हणजे काय? तर 3 वेळा गुणाकार. एखाद्या संख्येचा घन म्हणजे त्या संख्येचा 3 वेळा असलेला गुणाकार. मग एकूण घन किती आहे? 27. आता आपण या ठिकाणी 3 ने भाग देऊ शकतो. 3 दोन्ही 6 आणि 3 9 27. परत 3 ने भाग जातो, याला 3 चा भाग बसेल आणि इथे 2 चा भाग बसेल. परत 3 1 3, 3 दोन्ही 6. म्हणजे हे 2 गुणिला 2 गुणिला 2, ठीक आहे. यांचा गुणाकार 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8. हे काय आलेलं आहे? 8 हे घनफळ आलेलं आहे, ठीक आहे. घनफळ आपल्याला बाजू काढायची. मग 8 हे कशाचा घनफळ आहे? या ठिकाणी बघा, 2 गुणिला 2 गुणिला 2. मग 2 चा 3 वेळा गुणाकार म्हणजेच काय? 2 चा घन. आणि 2 चा घन काय आहे? 8 आहे, ठीक आहे. तर बाजूची लांबी काय येणार? 2. कारण घनफळ किती आहे? 8 आहे आणि 8 चं घनमूळ आहे 2. बघूया 5वं गणित. सर्वात लहान विषम मूळ संख्या म्हणजे बघा, सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे, पण ती सम आहे. मग सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे? 2, सॉरी 3. आणि सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या म्हणजे 97, ठीक आहे. 3 आणि 97 यांच्या गुणाकारातून आपल्याला अगोदर यांचा गुणाकार करायचा आहे. बघा, मग 3 यांचा गुणाकार, 3 7 21, 21 1, 2, 3 27 आणि 2 29. ही झाली संख्या 291. तर या मिळणाऱ्या संख्येस पर्यायामधील कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही असं आपल्याला विचारले. तर सुरुवातीला आपण एक एक पर्याय बघू. तर 3 ने भाग देऊ आपण 229 ला, ठीक आहे. तर 3 9 27, 29 वजा 27 राहिले 2 आणि 1. तर याला भाग जातो, ठीक आहे. 21 ला 3 ने भाग जातो, म्हणजे इथे पूर्ण भाग जाईल, ठीक आहे. 3 7 21. त्यानंतर आहे संख्या 97. बघा, आता 97 ने जर 291 ला भाग दिला तर भाग येईल 3 चा, ठीक आहे. कारण एका गुणाकारामधून आपल्याला 2 संख्या मिळतात. म्हणजे 3 ने 291 ला भाग दिला तर 97 आणि 97 ने 291 ला भाग दिला तर 3. म्हणजे 3 ने पण भाग जातो, 97 ने पण भाग जातो आणि 291 तर जातोच. 291 ने भाग दिला तर 1 चा भाग बसतो आणि बाकी 0. म्हणजे उरला पर्याय 197. तर या संख्येने भाग जात नाही. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद.